मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक संबंधावरून धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी काल अजित पवार यांची भेट घेतली होती। या संदर्भात अधिक बोलण्यासाठी अंजली दमाने आमच्यासोबत आहेत। मॅडम, काय सांगाल? काल आपण अजित पवार यांची भेट घेतली होती। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे जे आर्थिक संबंध असतील किंवा राजकीय संबंध असतील या संदर्भात आपण त्यांना कागदपत्र देखील सादर केले होते। काय या संदर्भात? कसं आहे की राष्ट्रवादी पक्षाकडून असं सांगण्यात आलं होतं की आम्हाला जोपर्यंत पुरावे मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार नाही। तर आता मी त्यांच्याकडे जाऊन जे पुरावे दिले त्यात सरळ सरळ दिसतंय की व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिस नावाची जी कंपनी आहे ते फ्लाय ॲश विकतायत आणि त्यांचं डिपॉझिट आहे महाजनकोकडे, ते पण 2022 पर्यंत। त्यांच्या ज्या डायरेक्टर आहेत राजश्री धनंजय मुंडे त्या ॲज ऑन डेट आहेत, म्हणजे 2024 पर्यंत। असं असताना त्यांनी ती फ्लाय ॲश तिथनं घेतली, महाजनकोकडनं घेतली, इंडिया सिमेंटला विकली। इंडिया सिमेंटच्या सिमेंट कंपन्या असो तिथे त्यांची एजन्सी आहे, त्यांच्या ट्रान्सपोर्टेशनचं कॉन्ट्रॅक्ट आहे। आणि ह्या कंपनीमध्ये कोण आहे तर स्थापन कोणी केली आहे? धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांनी। याच्यात त्यांच्या आई देखील आहे, त्यांचे आणि वाल्मिक कराड देखील ह्याच्यात शेअर होल्डर आहेत। मग आधी ते त्या कंपनीचे डायरेक्टर होते आणि ह्या कंपनीतनं जगमित्र शुगरमध्ये जवळजवळ 4.25 कोटी रुपये हे ट्रान्सफर करण्यात आले जगमित्र शुगर मिल्स लिमिटेड नावाच्या कंपनीमध्ये। या कंपनीत सुद्धा धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड हे त्याचे देखील डायरेक्टर्स होते, शेअर होल्डर देखील आहेत। तर या सगळ्यावरनं आपल्याला कळतंय की हे सगळे एकत्र आहेत, म्हणजे व्यवहारात आहेत, आर्थिक व्यवहारात आहेत, सगळ्या पार्टनरशिप्स त्यांच्या आहेत। आणि अजून एक कंपनी आहे टर्टल लॉजिस्टिक्स नावाची, ज्याच्यात राजश्री मुंडे शेअर होल्डर आहेत आणि त्या कंपनीने सुद्धा महाजेन्कोकडनं फ्लाय ॲशचा सेल दाखवलाय। तर आता महाजेन्को ही काय आहे तर ही महाराष्ट्र स्टेटची एक सबसिडियरी आहे, महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्डची एक होल्ली ओन सबसिडियरी आहे। मग असं असताना एक मंत्री त्याच सरकारच्या कंपनीकडनं आर्थिक लाभ घेऊ शकतो का, हा पहिला प्रश्न। आणि हा जर आर्थिक लाभ ते मिळवत असतील तर ही अतिशय गंभीर आहे आणि त्यांना ऑफिस ऑफ प्रॉफिट खाली त्यांचं मंत्रीपद काय, त्यांची आमदारकी सुद्धा रद्द करण्यात येईल। या व्यतिरिक्त मी अजित पवारांना अनेक गोष्टी दाखवल्या की त्यांचे फोटोज म्हणा, रील्स म्हणा, इंस्टाग्रामची काही भयानक रील्स मी त्यांना दाखवली, युवा पिढीची पण दाखवली। आणि एक गँग 333 म्हणून जी चालते, जिथे सुदर्शन घुले यांनी स्वतः ते ट्विट्स केलेले आहेत, ते इंस्टाग्रामवर टाकलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी मी त्यांना दाखवल्या। किती गंभीर आहे की 25-25 गाड्या एकत्र जातात आणि त्या 25-25 गाड्या फायरिंग करताना अशी, आता आपण म्हटलं तर खरं हे कल्चर राहणार आहे का महाराष्ट्राचं? आपण अशी दहशत घेऊन महाराष्ट्राला पुढे नेणार आहोत का, असा प्रश्न देखील मी त्यांना काल विचारला होता। एवढ्या सगळ्या गोष्टी आपण दाखवल्यानंतर अजित पवार यांची काय रिॲक्शन? काय त्यांची रिॲक्शन अशीच होती की हे अतिशय गंभीर आहे। खरं मला वाटलं नव्हतं की ते इतक्या शांतपणे आणि इतक्या डिटेल्डमध्ये सगळं ऐकतील, पण त्यांनी ते ऐकलं। आणि त्याच्यानंतर ते म्हणाले की मी उद्या माझी कॅबिनेट बैठक आहे, मी मुख्यमंत्र्यांना हे सगळे पेपर दाखवतो आणि काय तो निर्णय घेतो। तर आज त्याप्रमाणे आज धनंजय मुंडे देखील मंत्रालयात गेले होते असं कळलंय। पुढे काय झालं ते मला कळलं नाही। मी धनंजय मुंडे यांची बाईट जी बघितली त्याच्यात मला अतिशय धक्का बसला, कारण ते असं म्हणालेत की 2007ची जी पॉलिसी होती तेव्हा फ्लाय ॲश फुकट दिली जात होती, ती 2007 मध्ये फुकट दिली जात होती, 2019-21 मध्ये नाही। ॲज ऑन डेट ज्या राजश्री मुंडे त्याच्यावर डायरेक्टर आहेत त्याच्यात तर नक्कीच नाही। आणि हे जे बोललेत ते खोटं बोललेत। पुन्हा याच्यावर मी आता त्यांची वाजवणार आहे, याच्यात दुसरं काहीच नाही। वाल्मिक कराड यांच्या साथीला लातूर जिल्ह्यातील काही पोलीस आहेत किंवा सुषमा अंधारेने देखील काही नाव उजेडात आणलेली आहेत, सुरेश धस देखील काही नाव समोर आणतील असं बोललं जातं। 150 ते 200 नावं ही सुरेश धस आणणार आहेत। या व्यतिरिक्त तृप्ती देसाई म्हणाल्या त्यांनी काही 25 नावं ऑलरेडी दिलेली आहेत मुख्यमंत्र्यांकडे। माझ्याकडे जी डिटेल्स होते ते की विष्णू चाटे यांना लातूर जेलमध्ये जायचं होतं, बीड नको म्हणून मी तेव्हा म्हटलं चॉईस ऑफ त्यांना आता चॉईस ऑफ जेल मिळणार का करण्याची सगळी यंत्रणा, कारागृह म्हणा, जेल सगळेचे सगळे म्हणा, मग ते केस असो किंवा कुठलं लातूरचं असो, सगळीकडे यांची यंत्रणा तयार आहे।
पोलीस यांच्या दिमतीला, रुग्णालयांच्या दिमतीला, रुग्णालयात रुग्ण काढून सुद्धा यांना जागा केली जाते. एका ठणठणीत माणसाला रुग्ण काढून जागा दिली जाते. सगळं धक्कादायक आहे सगळं. डॉक्टर थोरात जे सिव्हिल सर्जन आहेत बीडचे, त्यांनी संतोष देशमुख यांचं पोस्टमॉर्टम केलं होतं. त्यांच्यावर देखील आपण आरोप केले होते. त्यांचं एक जे हॉटेल आहे त्या संदर्भात आणि सरकारी देखील त्यांच्यावर काहीतरी आरोप आहेत. या संदर्भात देखील आपण प्रतिक्रिया. अशोक थोरात यांच्या विरुद्ध तर मी जेव्हा बोलले तेव्हा अंबेजोगाईच्या काही लोकांनी मला डिटेल्स पाठवले की यांचं पियुष इन नावाचं एक लक्झरी हॉटेल आहे. आणि ते जेव्हा कळलं तेव्हा मी नुसतं सर्च केलं तर ट्रायब्युनलचा मला एक रिपोर्ट मिळाला, ज्याच्यात अख्खा मोठाच्या मोठा रिपोर्ट आहे आणि त्याच्यात डिटेल्स मिळाले की शासनाने त्यांच्यावर कारवाई केली होती. शासनाने 2 जोडपत्रात 12 असे एकूण 24 आरोप त्यांच्यावर केलेत. आर्थिक गैरव्यवहाराचे 8 कोटी, 5 कोटी, 2 कोटी, 1 कोटी असे अनेक आरोप त्यांच्यावर केले गेलेत. म्हणून मागून सुद्धा 2दा त्यांना VRS दिली गेली नाही. असा सिव्हिल सर्जन बीडमध्ये का आणण्यात येतो याचं उत्तर खरं तर धनंजय मुंडे यांनी द्यायला हवं. अजित पवारांना भेटण्यापूर्वी आपण एक ट्विट केलं होतं की अजित पवार आणि आपली दुश्मनी आहे, 36चा आकडा आहे. मात्र त्यांना भेटण्यासाठी तुम्ही जे धनंजय मुंडेच्या राजीनामा, अजित पवारांनी यावरती काय पहिली प्रतिक्रिया? नाही, गेल्याबरोबरच मी पहिलं त्यांना वाक्य हेच म्हटलं की मी या जन्मी तुम्हाला भेटेन असं मला कधी वाटलं नव्हतं. त्याच्यावर ते हसले. पण खरंच आहे हे की मला वाटत होतं की भ्रष्टाचार तो मी न्यायालयात लढू शकते. आणि हा जो प्रकार चाललाय ना, ही जी दहशत चालली आहे आणि त्यांचा मंत्री करवून घेतोय वाल्मिक कराड सारख्या माणसांकडनं, हे फार गंभीर आहे. फार म्हणजे फार. कारण तिथल्या जनतेला जगणं मुश्किल झालंय. आणि असे जर मंत्री असले तर ही आपल्या देशाला आणि महाराष्ट्राला काय दिशा देणार. म्हणून त्या एका पक्षाच्या अध्यक्षाकडे त्यांचा राजीनामा घेण्यासाठी मी पोचले होते. अजित पवारांनी धनंजय मुंडेच्या राजीनाम्यासंदर्भात आपल्याला काय आश्वासन वगैरे काय? त्यांनी हेच म्हटलं होतं की हे सगळे पेपर मी मुख्यमंत्र्यांकडे देतो, त्यांची नीट आम्ही बोलणं करतो आणि जे असेल ते उद्या आम्ही ठरवतो, योग्य तो निर्णय घेऊ, असं हे नेहमीचं आश्वासन असतं. ते मला मिळालं होतं. धनंजय मुंडेंनी आज अजित पवार असेल किंवा एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतलेली आहे. राजीनामा होईल असं वाटतं किंवा जर राजीनामा झाला नाही तर आपली पुढील भूमिका काय? धनंजय मुंडे त्यातनं पळवाट काढण्याचा प्रयत्न करतायत, पण ती पळवाट मी त्यांना या जन्मी मिळू देणार नाही. आणि माझं जे आता जर यांनी अजित पवारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर कारवाई नाही केली तर मी PIL फाईट करून या सगळ्या लोकांना, म्हणजे SP, ADG, DG, CM आणि अजित पवार या सगळ्यांना सह आरोपी करणार आहे. रिस्पॉन्डंट ज्याला आपण म्हणतो PIL मध्ये, ते रिस्पॉन्डंट मी यांना बनवून, कारण या सगळ्यांकडे मी अक्षरशः सगळे पुरावे देऊन इतकी दहशत असताना त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर सामान्य माणसांनी जगायचं कसं. हे सगळे पदाधिकारी आहेत, यांनी जर काम केलं नाही तर देशाला दिशा मिळणार नाही. म्हणून त्यांना रिस्पॉन्डंट बनवून पर्सनली लायबल मी त्यांना करणार आहे. धन्यवाद. ह्या होत्या अंजनीताई दमनिया. धनंजय मुंडे हे सर्व पुरावे देऊन देखील पळवाट काढत आहेत आणि जर त्यांचा आज राजीनामा घेतला नाही तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस यंत्रणेला देखील यामध्ये सह आरोपी केले जाईल आणि न्यायालयामध्ये PIL दाखल केली जाईल, असं ठाम भूमिका जी आहे ती अंजली दमानियाने घेतली. कॅमेरा पर्सन महेंद्र समी, संजय गडदे, साम TV न्यूज, मुंबई. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.